आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करते. आज आपण 1.3 चॅप्टर नेम द कॉप अँड द अँथम हा पाठ शिकणार आहोत. द कॉप म्हणजे काय? पोलीस. आणि द अँथम म्हणजे गीत. हा आजचा पाठ आपण शिकण्यापूर्वी प्रथमतः त्याचे लेखक ओ हेनरी यांच्याविषयी थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. ओ हेनरी, his full name is William Sidney Porter, born in 1862 and died in 1910. 1862 साली त्यांचा जन्म झाला आणि 1910 साली त्यांचा मृत्यू झाला. ओ हेनरी इज अन अमेरिकन रायटर. हे एक अमेरिकन रायटर आहेत. बेटर नोन बाय हिज पेन नेम ओ हेनरी. पेन नेम म्हणजे काय? टोपण नाव. त्यांचे टोपण नाव ओ हेनरी आहे आणि त्यांनी ह्या नावाखालीच सर्व लिखाण केलेलं आहे. या नावानेच सर्व लिखाण केलेले आहे आणि ह्या अमेरिकन रायटरना ह्याच नावाने ओळखले जाते. ही वॉज व्होरॅशियस. व्होरॅशियस म्हणजे काय? आता आपण म्हणतो ना आदाशीपणे खाणे वगैरे, त्या अर्थाने. परंतु इथं व्होरॅशियस म्हणजे काय? ते अतिशय वाचनासाठी अदाशी होते. तीव्र आवड होती त्यांना वाचनाची लहानपणापासूनच. फ्रॉम सिन्स चाइल्डहुड ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली. जे वीकली म्हणजे काय? जे संपादिक असतं का नाही, आठवड्याने प्रकाशित होणारे, त्यात त्यांनी विनोदी लिखाणाला सुरुवात केली. द रोलिंग स्टोन येथे. अँड व्हेन द व्हेंचर फेल ही जॉईन द ह्युस्टन पोस्ट. आणि तिथून त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी ह्युस्टन पोस्ट इथे ते रिपोर्टर म्हणून रिपोर्टर म्हणून त्यांनी जॉब सुरू केला. ॲज अ कॉलमनिस्ट अँड ओकेजनल कार्टूनिस्ट. ते कधी कधी कार्टून ते सुद्धा काढत असत. कार्टूनच्या माध्यमातून संदेश देण्यात येतो. अँड कॉलमनिस्ट म्हणजे स्तंभलेखक. त्यांचे लेख प्रकाशित होत असत. सेकंड स्टँजा बघा. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ द ओ हेनरीज वेल नोन स्टोरी. ओ हेनरी यांनी बऱ्याचशा कथा लिहिलेल्या आहेत. त्याच्यापैकी अतिशय प्रसिद्ध नावाजलेली अशी ही कथा आहे द कॉप अँड द अँथम. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टीयर्स. त्यांची जी लिखाणाची शैली होती, स्टाईल होती. स्टाईल म्हणजे काय? लिखाणाची शैली. त्यांची लिखाणाची शैली आहे ती काय म्हणून ओळखायची लोक? स्माईल विथ टीयर्स. हसता हसता रडणे. which implies his twisted way of thoughts and ending in almost every story. त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये एक ट्विस्ट असायचा. ट्विस्ट म्हणजे ट्विस्ट किंवा टर्निंग पॉईंट असायचा. एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. इन दिस स्टोरी थर्ड स्टँजा बघा. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी इज व्हेगाबॉन्ड. व्हेगाबॉन्ड हे कसे आहेत? व्हेगाबॉन्ड म्हणजे काय? द पर्सन हू वन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर भटकत असतो कायम. फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कायम भटकणाऱ्याला व्हेगाबॉन्ड असे म्हटले जाते. असा हा व्यक्ती होता. द पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. आणि हा व्यक्ती क्रिमिनल बॅकग्राऊंड होता. तो गुन्हेगार होता. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री इंटर द प्रिझन. तो वेगवेगळे प्लॅन करत असतो. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स वेगवेगळे प्लॅन्स टू री इंटर द प्रिझन ॲज अ शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. ह्युमरस आहे थोडं. आता कुठलाही गुन्हेगार काही स्वतः गुन्हा हा जेलमध्ये जाण्यासाठी करत नाही. परंतु हा गुन्हेगार असा होता की ज्याला जेलमध्ये जावंसं वाटायचं. त्याचं कारण काय? बिकॉज ऑफ ही हॅड नो शेल्टर. त्याच्याकडे कुठलाही निवारा नव्हता. शेल्टर म्हणजे काय? घर, झोपडी किंवा बंगला असो. आपण कुठेही राहतो. ते का राहतो? झोपडीत असो किंवा बंगल्यात राहत असो. राहण्याचा उद्देश एकच असतो आपला की आपलं ऊन वारा पावसापासून संरक्षण व्हावे. परंतु अशा पद्धतीचं शेल्टर त्याच्याकडे राहण्यासाठी नव्हतं. आणि मग ते शेल्टर कुठे मिळायचं त्याला? जेलमध्ये. कारण का? तिथं जी थंडी होती, जी थंडी असायची, सिव्हिअर विंटर जी थंडी होती, त्या थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. ही स्टोरी अतिशय अनएक्सपेक्टेड म्हणजे काय? अकल्पनीय, अकल्पित. जशी कल्पनाही केली नसेल अशा पद्धतीने ही स्टोरी संपते. ओ हेनरी हॅज डेपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स. ओ हेनरी यांनी डेपिक्ट म्हणजे काय? वर्णन केलेलं आहे. डेपिक्ट म्हणजे वर्णन करणे आणि डेपिक्टेड म्हणजे वर्णन केलेले. त्यांनी काय वर्णन केलेलं आहे? सोपीज फ्युटाईल. फ्युटाईल म्हणजे काय? निरर्थक प्रयत्न. फ्युटाईल म्हणजे काय? निरर्थक. त्यांनी अतिशय निरर्थक प्रयत्न करत होतो. अटेम्प्ट्स म्हणजे काय? प्रयत्न.
अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न. टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वे. वेगवेगळे जे विनोदी म्हणजे ज्याने कल्पना त्याला ज्या सुचतात त्या पद्धतीने तो जसा स्वतःला तुरुंगात जाण्यासाठी प्रयत्न करतो ते सगळे प्रयत्न यात वर्णन करण्यात आलेले आहेत. लास्ट स्टॅन्झा बघा. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कॉन्फिडन्स. इथे फ्रीडम म्हणजे त्याचा अर्थ काय आहे बघा. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. कन्फाइनमेंट म्हणजे काय, प्रिझन. तुरुंगामध्ये कन्फाइनमेंटचा अर्थ होतो प्रिझन. इथं खाली बघा कंसात देण्यात आलेला आहे. आणि फ्रीडम म्हणजे काय, मिझरीज अँड वरीज. मिझरीज म्हणजे दुःख, वरीज म्हणजे काळजी. त्याचे जे दुःख आहे, त्याची जी काळजी आहे, त्याच्यापासून फ्रीडम त्याला हवं असतं आणि ते कुठं मिळतं त्याला, कन्फाइनमेंट म्हणजे प्रिझनमध्ये मिळतं. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफर हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. आणि तो जेव्हा त्या अँथमच्या नोट्स ऐकतो, जे ते गीताचे बोल त्याच्या कानावर पडतात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. आणि मग तो बदल घडवून आणतो आणि वर्क हार्ड करण्याचा प्रयत्न करतो. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट. नशिबाचा जो विरोधाभास आहे, फेसेस ऑफ आयरनी, आयरनी ऑफ फेट म्हणजे नशिबाचा जो विरोधाभास आहे. ॲज द मोमेंट ही रिअलाइज द रिअल फ्रीडम लाईज इन व्हर्च्युअस लाईफ. व्हर्च्युअस म्हणजे काय, सद्गुणाने जीवन जगणे. हेच माणसाचे दुःख आहेत, मिझरीज आहेत, वरीज आहेत, याच्यापासून सुटका मिळण्याचं एक उत्तम साधन आहे. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. आणि हीच त्याचा तुरुंगवास असतो. आता आपण पूर्ण टेक्स्टचा अभ्यास करूया. द कॉप अँड द अँथम. फर्स्ट स्टॅन्झा बघा. सोपी. आता आपण लाईन बाय लाईन मिनिंग बघूयात. फर्स्ट लाईन. सोफी लेफ्ट हिज बेंच. सोफी त्याचा बेंचवरून उठतो. अँड स्ट्रोल्ड म्हणजे काय, इकडे ग्लॉसरीमध्ये मिनिंग देण्यात आलेला आहे. वॉक्ड इन अ लिझरली वे म्हणजे गमत चालत होता तो लिझरली वेमध्ये. आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फाल्ट. ॲस्फाल्ट म्हणजे काय, इथे आपण अर्थ पकडूया रस्ता. तो रस्त्याने चालत आहे. वेअर ब्रॉडवे अँड द फिफ्थ ॲव्हेन्यू टुगेदर. ब्रॉडवे अँड द फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर. ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू हे दोघेही रस्ते जिथं एकत्र येतात तिथं तो चालत आहे. आणि तो हे दोघंही रस्ते जात असताना अप ब्रॉडवे साईडने टर्न घेतो. ही टर्न अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे. आणि तो कुठे जाऊन थांबतो, एक लक्झरियस कॅफे आहे. लक्झरियस म्हणजे अतिशय आरामदायक, अतिशय महागडं असं ते एक रेस्टॉरंट आहे, कॅफे आहे. त्या ठिकाणी तो जातो. स्नूपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. स्नूपीला काय आहे, कॉन्फिडन्स आहे इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटम ऑफ वेस्ट अपवर्ड. वेस्ट म्हणजे काय, त्याचा कोट. तर जो कोट आहे तो अतिशय असा रुबाबदारपणे झटकतो. त्याला कारण त्याला कॉन्फिडन्स आहे स्वतःवर की मी अतिशय नीटनेटका आहे, व्यवस्थित आहे. अँड ही वॉज अ शेवन. त्याला तशी कल्पना करतो की आपण असं छानपैकी शेव वगैरे केलेला आहे, अतिशय छान उच्चभ्रू लोकांसारखे दिसत आहोत. अँड हिज कोट वॉज अ ट्रीम अँड हिज नीट. त्याला वाटत होतं की माझा कोट कसा आहे, नीट आहे, ट्रीम आहे, सुव्यवस्थित आहे. ट्रीम म्हणजे नीटनेटका, सुव्यवस्थित पद्धतीचा. ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. इकडे ग्लॉसरीमध्ये बघा, थँक्सगिव्हिंग डे केव्हा असतो, नोव्हेंबर महिन्याचा जो 4th थर्सडे असतो, चौथा गुरुवार असतो, तो धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. आणि त्याला एक विशेष महत्त्व आहे. तो थँक्सगिव्हिंग डे असतो, तो साजरा केला जातो. त्याला असं वाटतं की या थँक्सगिव्हिंग डेच्या निमित्ताने मला मिशनरींकडून एक वरदान मिळालेलं आहे, आशीर्वाद आहे बो म्हणजे, आणि तो माझ्या पाठीमागे आहे आणि मी जी आता मनात कल्पना केली आहे ती नक्कीच सत्यात उतरणार असं त्याला वाटतं. पुढील बघूया आता आपण. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. तो असा निश्चय करतो की जर मी रेस्टॉरंटमध्ये कुणालाही संशय न, अनसस्पेक्टेड म्हणजे का, कुणालाही संशय न येता जर मी या रेस्टॉरंटमध्ये एंट्री करू शकलो तर मी जिंकलो, माझं यश मला मिळालं. तर त्याला कसलं यश हवं होतं हे आपल्याला पुढे समजेलच. द पोर्शन
of him that would show above the table would raise no doubt in waiter's mind. पोजिशन म्हणजे काय? त्याची शारीरिक हालचाली. त्याची ज्या हालचाली होत्या, त्याचं जे वागणं होतं, ऑफ हिम दॅट वूड शो अबोव द टेबल वूड रेज नो डाऊट इन वेटर्स माइंड. वेटर्सच्या माइंडमध्ये कुठलाही डाऊट येणार नाही की मी कशा पद्धतीचा व्यक्ती आहे, मी फक्त तिथं पोचायला हवा. मग तो कल्पना करतो की आपण आता काय काय ऑर्डर करायचं. रोस्टेड मलाड, तो काय ऑर्डर करणार असतो? रोस्टेड मलाड. त्याला रोस्टेड मलाड ऑर्डर करायची असते. रोस्टेड मलाड डक म्हणजे मांस, बदकाचे मांस. थॉट सोपी would be about thing with a bottle of wine, then some cheese, a cup of coffee and a cigar. एवढं तो ऑर्डर करणार असतो. आणि तो विचार करतो की आय हॅव $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. माझ्याकडे $1 आहे सिगारसाठी आणि तो पुरेसा आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज. एक्स्ट्रीम म्हणजे अतिशय उच्च लेवलचा, उच्चतम. रिव्हेंज म्हणजे बदला. माझा बदला घेण्यासाठी किंवा कारण त्याच्याकडे किती असतात? फक्त $1 सिगारपुरते असतात. पुरेसे पैसे त्याच्याकडे खाण्यासाठी नसतात. परंतु तरी देखील तो जेवण ऑर्डर करतो, कारण त्याच्या मनात असा उद्देश असतो की मी पैसे देऊ शकणार नाही आणि हॉटेल मॅनेजमेंटवाले मला पोलिसांकडे देतील, जेणेकरून माझी रात्र आरामात जेलमध्ये जाईल. कॅफे मॅनेजमेंट. अँड एट द मीट वूड लिव्ह हिम फील हॅपी फॉर द जर्नी टू विंटर आईसलँड. आणि मी आनंदाने हे खाणार आणि मी जेलमध्ये जाणार. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर. सोफी जेव्हा सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, ही कल्पना त्याने बाहेर केलेली आहे. नाही तर पुढचा जो हा पॅसेज आहे त्याच्यामध्ये बघा. बट ॲज अ सोफी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर ट्राउझर अँड डिकेडंट शूज. डिकेडंट म्हणजे काय? घाणेरडे आणि जुने फाटलेले. आय फेल अपॉन, त्या हेड वेटर्सचे नजर कुणावर पडते? आय फेल अपॉन म्हणजे नजर पडली. हिज टॅटर्ड म्हणजे काय? फाटलेले. टॅटर्ड जे ट्राउझर होतं, त्याचं कोट होतं, त्याच्याकडे जाते. अँड डिकेडंट शूज, त्याचे जुने फाटलेल्या शूजकडे जाते. त्यांना जाणवतं की हा व्यक्ती ह्या लक्झरीज कॅफेमध्ये जेवणालायकीचा नाही, तो कोणीतरी गुन्हेगार असेल, कोणीतरी वाईट व्यक्ती असेल, हा संशय त्या हेड वेटर्सला येतो. स्ट्रॉंग रेडी हँड स्टर्न, तर त्याचे हँड जे अतिशय स्ट्रॉंग होते, रेडी होते आत जाण्यासाठी. हिम अबाउट कन्वेड हिम इन अ सायलेन्स, तो अतिशय गप्प राहण्याचा, शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो. हेज टू द साईड वॉक अँड अवॉर्टेड द इग्नोबल फेट मिन्नॅस अ मलाड. इग्नोबल म्हणजे काय? अनादरणीय. त्याचं जे नशीब आहे, त्याच्या नशिबाने काही तिथं ते खाणं लिहिलेलं नव्हतं आणि तो तिथून त्याला हाकलण्यात येतो. तो तिथून बाहेर पडतो. पुढचा पॅसेज पाहूया. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. मग आता सोफी ब्रॉडवेने जात आहे. इट सीम दॅट हिज रूट टू द कॉवेटेड आईसलँड. कॉवेटेड म्हणजे काय? तीव्र इच्छा आहे त्याची जेलमध्ये जाण्याची. वॉज नॉट टू बी अन इझी वन. आता हे सोपं नाही हे त्याला कळतं. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवास्टेड. लिंबोचा अर्थ देण्यात आले बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. जेलमध्ये जाणे आणि ह्या ब्रॉडवेचा जो रस्ता आहे, आता तिथे जाण्यापासून तो मार्ग शोधला पाहिजे. मस्ट बी डिवास्टेड. डिवास्टेड म्हणजे काय? शोधला पाहिजे. तिथे जाण्याचा मार्ग शोधला पाहिजे असा विचार तो मनात करतो. नेक्स्ट पॅसेजमध्ये बघा तो काय करतो ते. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स
cunningly displayed wares behind plate glass made शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. तिथे अतिशय, आता मोठं शहरात दुकान असेल त्याच्यावर काचेचं अतिशय सुंदरपणे इलेक्ट्रिक केलेलं असतं, जेणेकरून रात्रीच्या वेळेला ते नाव चमकत असतं. आपण गेलेले असतात शहरात तर आपण पाहतो, जातो शहरात तर पाहतो मोठी मोठी जी दुकानं असतात, मॉल्स असतात, हॉटेल्स असतात, त्यांचं नाव अतिशय दुरून लांबून चमकत असतं. असं त्या दुकानावर एक अट्रॅक्टिव्ह पाटी लावण्यात आली होती. तो ती बघतो आणि त्याच्या डोक्यात एक विचार येतो, सोफी टूक अ स्टोन. मग सोफी काय करतो, टूक अ स्टोन, एक दगड हातात घेतो, अँड डॅश इट थ्रो द ग्लास. डॅश म्हणजे काय, फेकून मारणे. डॅश इट थ्रो द ग्लास, तर तो ग्लासकडे फेकून मारला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर. पीपल तिथे धावत येतात. ए पोलिसमॅन इन द लीड, आणि तिथं पोलिसमॅन त्यांच्या पुढेच असतो. अँड पोलिसमॅन इन द लीड, त्याच्या पुढे पोलिसमॅन असतो. सोफी दगड मारतो आणि तिथं उभी राहतो. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड इन हिज पॉकेट. सोफीचे हँड कुठं आहेत, त्याच्या पॉकेटमध्ये आहेत. अँड स्माईल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स, आणि तो पाहत मस्तपैकी आनंदाने उभा असतो आणि हसत असतो. आता पुढील पॅसेजमध्ये बघा, व्हेअर इज द मॅन दॅट डन दॅट, इन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेडली. एजिटेडली म्हणजे काय, एजिटेडली म्हणजे चिडून. तो जो ऑफिसर आहे चिडून विचारतो की हे सर्व दगड मारणारा, हे कृत्य करणारा मनुष्य कुठे आहे, रागाने विचारतो, तो चिडून विचारतो. पुढे सोफी काय म्हणतो बघा, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅड समथिंग टू डू विथ इट. काय म्हणतो तो, डोंट यू थिंक, तुम्हाला असं वाटत नाही काय, आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, हे मिस केलं असावं असं. कोण म्हणतो हे, सेड सोफी. कुठल्या वेळेने म्हणतो तो, विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. तो अतिशय मित्रत्वाच्या पद्धतीने आनंदाने असा म्हणत असतो. पुढील पॅसेज बघा, द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. सोफी जे बोलतो तो त्याला संशय येत नाही पोलिसमॅनला. काय येत नाही ते बघा पुढे, तो त्याला रिफ्यूज करतो. रिफ्यूज म्हणजे नाकारतो. सोफी जे बोलतो ते काय तो स्वीकारत नाही की हाच गुन्हेगार आहे म्हणून. का तर बघा, बिकॉज मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. काय वाटतं पोलिसमॅनला, द मॅन हू स्मॅश विंडोज, ज्या व्यक्तीने ही तोडले असेल, ही खिडकीचं तावदान तोडलं असेल, डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस, त्या पोलिसाशी चॅट करायला काय तो तिथे थांबणार नाही. हा संशय पोलिसांना येतो. दे टेक टू देअर हिल्स, ते तेथून जातात. द पोलिसमॅन सॉ अँड हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. त्यांना एक मनुष्य दिसतो, सॉ मॅन हाफ वे डाऊन, रस्त्याने पुढे पळत जाताना, ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार, कारच्या मागे तो पळत असतो. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन परस्यूट, आणि पोलिसांना असं वाटतं की हा धावत जाणारा, कारकडे पळत जाणारा व्यक्तीच गुन्हेगार असावा, आणि ते त्याच्या मागे धावत जातात. परस्यूट म्हणजे काय, पाठलाग, त्याचा पाठलाग करण्यासाठी धावत जातात. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हर्ट अँड ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. सोफीला आता तिरस्कार वाटतो. डिस्गस्ट म्हणजे काय, तिरस्कार. सोफीला तिरस्कार वाटतो इन हिज हर्ट, हार्ट म्हणजे हृदय, हार्ट, इन हिज हार्ट. विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. ड्रिफ्टेड म्हणजे वाहिले. त्याने जो प्रयत्न केलेले होते 2 वेळा, ते काय झालेले होते, अनसक्सेसफुल होते. नेक्स्ट पॅसेज बघूया. ऑन द अपोजिट साईड ऑफ द ट्रीज वॉज अ रेस्टॉरंट. त्याला विरुद्ध बाजूला एक रेस्टॉरंट दिसते. वी ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. प्रिटेन्शन्स म्हणजे काय, असा मोठा बडेजाव नसतो त्याचा. जसं पूर्वीचं लक्झरियस कॅफेमध्ये तो जाण्याचा प्रयत्न करतो, तसं हे मोठं नसतं, छोटीशी खानावळ असते. इट बोल्ड लेटरमध्ये हे लिहिण्यात आलेलं आहे. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मोडेस्ट पर्सेस. कॅटर्ड म्हणजे काय, कॅटर्ड म्हणजे अन्न पुरवणे. इथं
अन्न पुरवलं जाते टू अ लार्ज ॲपेटाइट्स. लार्ज ॲपेटाइट्स अर्थ पोट होतं, लार्ज पण इथं अर्थ आहे लार्ज ॲपेटाइट्स म्हणजे ज्यांना खूप भूक लागलेली आहे अशा लोकांना त्या ठिकाणी अन्न पुरवलं जातं. अँड मॉडेस्ट पर्सेस, आणि ते पण कसे खूप कमी पैशांमध्ये, असं ते हॉटेलची जाहिरात आहे. इट्स अ क्रॉकरी अँड ॲटमॉस्फेअर वेअर थिक. तिथे जी क्रॉकरी आहे, जे साहित्य आहे खानावळीसाठी वापरलं गेलेलं, आणि जे ॲटमॉस्फिअर आहे, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, वेअर थिक अँड इट्स सोप अँड नॅपरी थिन. आणि तिथे जे वापरलं गेलेलं सोप आहे आणि नॅपरी होती. नॅपरी म्हणजे हातरुमाल वगैरे पुसण्यासाठी वापरले जाणारे, ते अतिशय थिन होते. इन टू दिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ. बिटूक म्हणजे जातो, हिमसेल्फ इथं चॅलेंज, तिथे जाण्याचा तो मनाशी निर्धार करतो काहीतरी आणि तिथे जातो. ॲट अ टेबल ही सॅट, तो टेबलावर बसतो. अँड कन्झ्यूम बिफस्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. काय हे केकचे पदार्थ आहे आणि फिपस्टिक हे परत तो मांसाहारातलाच एक पदार्थ ऑर्डर करतो. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट ही मायनोट्स कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. द मायनोट्स कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. हे जे शब्द आहेत अतिशय सुंदररित्या लिखाण करण्यात आलं आहे रायटर्सकडनं. मायनोट्स कॉइन्स म्हणजे काय, पैसे एकमेकांना ओळखत नाहीत, म्हणजे पैसे आणि हा जो सोपी आहे हे एकमेकांना ओळखत नाहीत. याचाच अर्थ की ते दोघंही कसे आहेत, अननोन आहे. त्याच्या अर्थ सोपीकडे पुरेसे पैसे त्या अन्नासाठी देण्यासाठी त्याचं पेड करू शकेल एवढे सुद्धा पैसे माझ्याकडे नाहीत, असं तो त्या वेटरला सांगतो. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप. काय सांगतो तो त्या सोपी त्या वेटरला, नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप. पटकन जा आणि त्या कॉपला, कॉप म्हणजे कोण, पोलिसांना बोलव. अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आणि मी जो स्वतःला काय म्हणतो तो विरोधात्मक, आयरॉनिकली जेंटलमॅन वेटिंग, असे जेंटलमॅनला वेटिंग करायला लावू नकोस. पुढील पॅसेज बघा. नो कॉफ फॉर यू. तो वेटर काय म्हणतो, सेड वेटर, नो कॉफ फॉर यू. तुझ्यासाठी कुणीही कॉपची, पोलिसाची सुद्धा गरज नाही. विथ अ व्हॉइस लाईक अ बटर केक्स अँड आय लाईक ए चेरी इन द मॅन्थम कॉकटेल. एखाद्या चेरी कशी लाल दिसते तशा पद्धतीने त्याच्या डोळ्यात भाव होते. आणि याचं का बटर केक कसा दिसतो तशा पद्धतीने त्याचा व्हॉइस झाला. इथं त्याला उपमा देण्यात आलेली आहे, त्याचं वर्णन करण्यात आलं आहे की तो वेटर कसा बोलतो आहे. तो त्याच्या रागाने आवाज देतो, हे कॉल. तो जो वेटर आहे दुसऱ्याला आवाज देतो, हे कॉल. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन अ कॅलोस पेवमेंट टू वेटर्स पीच सोपी. कॅलस म्हणजे काय, निष्ठूर, निष्ठूरपणे त्याला उचलतात. आणि पेवमेंट म्हणजे काय, फुटपाथावर त्याला फेकतात. टू वेटर्स पीच सोपी. पीच म्हणजे काय, फेकून दिले. त्या दोघं वेटर्स त्याला उचललं आणि फेकून दिलं. ही अरोज, तो तिथून उठला. ही अरोज त्याने त्याचे कपडे झटकायला सुरुवात केली. ॲज अ कार्पेंटर वॉज ओपन अँड अ डस्टेड हिज क्लोथ. त्याची जे डस्ट होती, धूळ लागलेली होती ती त्याने झटकली. अरेस्टेड सीम नाऊ बट ॲन इलसिव्ह ड्रीम. आता त्याला कल्पना येते की स्वतःला कैद करून घेणे आणि रात्र आरामात जेलमध्ये काढणे, इट इज अ इलसिव्ह ड्रीम. सत्य न येणारी. इलसिव्ह म्हणजे काय, डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर अचीव. जे अचीव करणे, संपादन करणे कठीण आहे असे ते स्वप्न, सत्यात न येणाऱ्या स्वप्नासारखं त्याला वाटलं. द आइसलँड सीम फार अवे. ए पोलिसमॅन हू स्टूड बिफॉर a drugstore 2 doors away laughed and walked down a street. A policeman who stood before a drugstore 2 doors away laughed and walked down the street. तिथं जवळ कोण आहे, अ पोलिसमॅन उभा आहे. हू स्टूड बिफॉर अ ड्रग स्टोअर, एक दुकान आहे छोटं, त्या ठिकाणी टोपलीजवळ तो उभा आहे. 2 doors अवे, तिथूनच 2 दुकानांच्या बाजूला. तो हे सगळं दृश्य पाहतो, ते वेटर्सचं आणि सोफीचं. तो त्याच्याकडे पाहतो, हसतो तो पोलिसमॅन अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. आणि तिथून तो निघून जातो. पार्ट 1मध्ये आज आपण इथपर्यंत शिकूयात. पार्ट 2मध्ये आता आपण पुढील उर्वरित भाग शिकूया. थँक्यू.